इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापूर शहरातील शास्त्रीनगर शानदार चौकाजवळील हिंदुस्तान बेकरी परिसरात मागील 1 वर्षाहून अधिक काळापासून सुमारे 200 पेक्षा जास्त घरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते। अनेक वेळा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करूनही पाणी समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये होती। याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सद्दाम रंगरेज यांना प्रत्यक्ष परिसरात बोलावून पाणी टंचाईची संपूर्ण माहिती दिली। नागरिकांची व्यथा समजून घेत सद्दाम रंगरेज यांनी तात्काळ याबाबत लक्ष घातले। सद्दाम रंगरेज यांनी महापालिकेच्या झोन क्रमांक 8 मधील संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून सदर पाणी समस्येबाबत सविस्तर निवेदन दिले। तसेच सातत्याने पाठपुरावा करत पाणी पुरवठा नियंत्रणेची पाहणी करण्याची मागणी केली। तपासांती परिसरातील जुनी व जीर्ण झालेली पाण्याची पाईपलाईन हीच समस्येचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सदर जुनी पाईपलाईन बदलण्यात आली आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात आली। त्यामुळे अनेक महिन्यांपासून भेडसावणारी पाणी टंचाई अखेर दूर झाली असून सध्या परिसरातील सर्व घरांमध्ये नियमित व सुरळीत पाणी पुरवठा सुरू झाला आहे। पाणी प्रश्न सुटल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व नागरिकांनी एकत्रित येत सद्दाम रंगरेज यांचे मनापासून आभार मानले। 6 महीने से भी ज़्यादा 200 से भी ज़्यादा घरों को बड़ी पानी की समस्या थी। जो जूनी लाइन थी 6 इंच की, उसमें बिल्कुल पानी का प्रेशर नहीं था, तो लोगों को पीने की पानी की बहुत प्रॉब्लम हो रही थी। उन्होंने मुझे बुलाया कि हमारे घरों को पानी पीने का पानी नहीं आ रहा है। तो मैंने संबंधित अधिकारी से लाकर उसको तकरार की और वो जो शिक्षा साहब थे, अभी उनकी बदली हुई है, उसकी जगह पर गायदनकर साहब आए हैं। उन्होंने हमें बहुत कोऑपरेट किया और हमारा काम जल्द से जल्द करो बोल के हमने उनसे रिक्वेस्ट की थी और उन्होंने भी 4 दिनों में ही हमारे काम को अंजाम दिया और हमारे लोगों की यहाँ की समस्या को हल किया। हम यहाँ के पूरे नागरिक के तरफ से महापालिका के अधिकारी का शुक्रिया करते हैं।